राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अहो मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला, अहो मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला, लाडाचा जावाई गेलाय सासरवाडीला. सगळ्याच्या आयुष्यात योग येतो सासरवाडी, तिथं लय उठ बस. हा, गावात कुत्र का ना काय विचारना, पण सासरवाडीत छातीत आणून 50 वेळा गाडीच्या काचा वर घे, खाली घे, मागं घे, पुढं घे, जावायची गाडी जावाई. लय अवघड. माणसाच्या शरीरात अनेक अवयव आहेत. आजची घटना डोळे, नाके, काने पुरुषाला दिलेलं, चुंगी पण दिलेली आहे. ह्या चुंगीचं लाड पुरवण्यासाठी माणूस काय काय करू शकतो आपण थोडी काढून बघू. उत्तर प्रदेश, लखनौ आणि उरणपूर या ठिकाणी घडलेली घटना किसनगंज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. संजय रावत वय वर्ष 36, लग्न होऊन 8 वर्ष होऊन गेल्यात. बायकोचं नाव आहे सविता देवी. आता तुम्हाला एक पर्याय असतो लग्न जमावते वेळी, करते वेळी, की बहुत आपल्याला आयुष्यभर संसार करायचा आहे, आपली लक्ष्मी कशी असावी, कशी दिसावी आहेच ना. मुलगी बघायचा कार्यक्रम असतोच ना. काय ठरण काय आसन नसन ती त्याच वेळेस. एकदा अक्षदा पडल्याविषयी संपला. जशी आहे ती आपली हिरोईन म्हणायचं, जी आहे ती लग्न झालेली, आणि पुढं चालायचं. पण काही अवलादी अशी असतात किंवा बागत नाही यांचं, त्या बायकोनी प्रपंच करायचा. लय वेगवेगळी लोक आहे समाजात. बऱ्याच ठिकाणी बाया नवरं मारतात, काही ठिकाणी अशी परिस्थिती की नवराच वळवळ जास्त करतो, बाई दूर इथे. अशी स्टोरी आहे. संजय रावत वय वर्ष 36 आणि बायको आहे सविता देवी वय वर्ष 31. 2 मुले सोन्यासारखी. हा, एक मुलगा एक मुलगी. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. मग 7-8 वर्ष लग्नाला झालेली ही आपला सुप्त इच्छा होती आतमध्ये, आकडा कुठंतरी टाकायलाच पाहिजे. पण ती तसं लय बेखाड होतं, तसं काय लय रगील गडी नव्हता. पण इच्छा आतली, आणि त्याच्या पाठीमागचं कारण होतं, आतल्या आत मनातल्या मन त्याची बायको त्याला पटत नव्हती. ती असायला सुंदर होती, दिसायला सुंदर नव्हती. एवढी अक्कल यायला नव्हती. सासरवाडीला जाण्याचा योग आला. दोघं नवरा बायको, ही सविता देवी आणि संध्या गेली सासरवाडीला. उठबस, पाहुणं, चहा पाणी, काय व्हेज नॉनव्हेज काय असेल ती सगळं व्यवस्थित. आता त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी त्याचा मेवण्याची बायको म्हणजे मेवणीच त्याची, त्यांचं लग्न झालं होतं. आणि हे आपलं बाहेर नाश्ता करीत आहे. काय ह्याला आठवलं काय मोबाईल आणायचा होता का काय होता, खोलीत गापकुनी शिरला ठेवून. कोण? संध्या. तर त्यावेळेस परिस्थिती थोडी वेगळी होती. मग तिथं कसं एकात 1-2 खोल्या, एक बाहेर एक आत, हे बाहेर बसल्या. त्या मेवण्याची बायको म्हणजे मेवणी त्याची साडी नेसत होती, खाली फक्त परकरवर काहीच नाही. मग ते ब्लाऊज घालत असेल किंवा काय, याला बहुत दिसलं असेल काही. मी म्हणतो पागळाव का माणसाने. थोडी लाज लज्जा शरम आबरू इज्जत थोडी कुठेतरी विकत मिळत असेल तर गेलं पाहिजे माणसाने. माणूस आहे आपण, काय जनावर नाही. म्हणजे हे आहे ना दिलेलं. एका किरकोळ शिल्लक गोष्टी पाहिजे माणसाचा कसा अंत होतो ध्यानात ठेवा. त्यांनी जशी तिची प्रतिमा पाहिली तशी याच्या मनात हृदयात छापली गेली. ती म्हणला करावं लागतंय, त्याशिवाय उपाय नाही. हीच खरी सुंदरी म्हणला. हां, आणि आपल्याला काय लय नको, आपल्याला असं कंटिन्यू नको, आपल्याला फक्त एकच शॉट पाहिजे बस. 1 नाईट स्टँड, एका रात्रीसाठी. त्याच्यासाठी माझी काही करायची तयारी म्हणला. पण ती बाई तर काही त्याच्यातली वाटत नाही बा. ती काय गोपशात घ्यावं लागेल त्याला. आणि गोपशात घेण्यासाठी थोडा वेगळा प्रयोग. लोणी जर असं सरळ हाताने निघत नसन तर थोडा आत वाकडं बोट करा, काय हरकत आहे म्हणला. त्याने डोकं काय लावलं, आला. बायको त्याची ती सविताबाई जरा कडक स्वभावाची होती. आणि ती थंबनेलला तिचे बघा आत्ता त्याची बायको. आला घरी, निम्या रातचा झोपेतून दाचकायचा. तिला नुसती ती चुळी गाठला, चुळीच म्हणतोय,
तुमचं ते ब्लाऊज घातलेली बायको दिसायची, त्या मिवणी दिसायची. काय करावं काय करावं. आता हा विषय एवढा नाजूक की कुणाला सांगता येणार, म्हणता येणार ना बोलता येणार. काय कुणी म्हणणार, जोडीदार असू नातेवाईक असू, कोणाला म्हणणार. बिघडलं काही, सोन्यासारखा परपंच आहे, बायको आहे सगळे घरात. तुझी मागणी. आणि हे तर महाराष्ट्रात तर कसं आहे, आता तिकडचं नाही सांगता येतं आपल्या, पण आपल्याकडं बहिणीचं नातं असतं, ते मेवणीची बायको, विषय संपला. ह्यानी असं डोकं लावलं की किशनगंज या ठिकाणी एक मांत्रिक होता. आता ही कसं आहे, वाकडं तिकडं बोंधुगिरी करून जगणारी लय लोक आहेत समाजात, आणि त्याच्या विश्वास ठेवणारी त्याच्यापेक्षा 10 पटीत. असं पण आहे. म्हणला वशीकरण करायचं. आता वशीकरण हे ओरिजिनल असतं, पण ते अवगत असणारे समाजात लोक फार कमी आहेत, आणि त्याच्यातून पैसा कमावणारे लोकांना फसवणारे लोक जास्त ध्यानात ठेवा. हा म्हणजे ते सिलेक्शन म्हणजे तुम्ही कुठं जाताय हे लय महत्वाचं आहे. हा हे म्हणजे ध्यानात घ्या. आता इथं काय झालं, त्या मांत्र्याला भेटला, मानला एक पाखरू पाठवायचे, तो काही कर बा, आणि आपल्याला काय नाही, एक रात्र फक्त इच्छा पूर्ण झाली तरी बाद झालं बा, तू पैशाची काळजी करू नको म्हणला. त्यांनी आपलं 500, 1000, 500 ती यज्ञ करावं लागेल, ती सामुग्री आणावं लागेल, त्यासाठी मला लांब जावं लागेल, दुनियादारी 5-10 हजारला तर टाकलं बा याला, पण ती सारख्याला पट मारायचं. म्हणला येत्या अमावस्येनंतर तू फोन करून विचारू शकतो. चालतंय म्हणला. त्यांनी पैसे घालवले त्या मांत्रिक. आणि मांत्र्याचं काम काय असतं, बोंधू असल्यावर खिसा कसा पुढचा दिला, काही व्याधरावणार, घाबरावणार, काही अंदाज पंच डागात गोळ्या हाणणार, काय फक्त खिसा कसा मोकळा करता येईल, तर त्याचं 10 रुपयाने त्याच्यावर भागत असतं. त्यांनी केलं बा. ती मला हा अमावस्येनंतर फोन कर, मग तुझं काम होईन, अमकं तमकं, योग चांगला, दुनिया चांगली, वशीकरण झालं, सगळं झालं. यांनी केला ना फोन स्टाईलमध्ये. म्हणला एक रात गुजारना चाहता हूँ मैं तुम्हारे साथ. तिकडून आता तिथं काही फोनमधून जोडाबिडा हाणता येत नाही, पण तिकडून अशा ठेवणीतल्या भयानके पुढचं काय असं ते 2-4 शिवाय दिले. अहो काय वैशरंग कायचं काय. आईला मला चुकीचं झालं का गणित, म्हणला बिघडलंच गणित. ही कराय गेलो, गणपती झाला मसोबा म्हणला. आईला मंत्राचा प्रभाव कमी झाला का काय, आईला नेमकं काय झालं बा. ही टेन्शनमध्येच त्या मिवणीनी तेवढं करून थांबली नाही. आता बायांची जाती तुम्हाला माहिती, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, स्वतःची बायको असून द्या, कुणी असू द्या, बाईला आई असून द्या, बहीण असून द्या, लय महत्वाची वस्तू आहे ती, बाईला कधी गोष्ट सांगायची नाही, ध्यानात ठेवा. अजिबात पोटात राहत नाही. अख्ख्या गावात बोबाटा झाला म्हणून समजा. हा ते पुरुषाच्या मनात राहतच, ते ठेवा तसंच. अख्खं डोकं लावू नका, नाही तर तुमचा सुद्धा कार्यक्रम होईल. सांगायचं नाही आतलं काय. म्हणजे जे तुम्हाला असं वाटतं की एखादा गोष्ट बोबाटा नाही झाला बाई असं असंही, अख्ख्या गावात दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत झालं म्हणून समजा, राहत नाही. ते कसं आहे, ते वरून आलेलं आहे, दैवी गुण आहेत ते काय असं हे सोपं नाही. या ठिकाणी त्या मिवणीनी केला बाईला फोन, याच्या बायकोला सविताला, हे असं असं मांडला. तिने पण आता फोन घेतला, मला आरोपी जरा पाहिलं पाहिजे ना कसं काय. म्हणलं इकडे हे काय हे तू केलं का. जेवायला मला आता तर डायरेक्ट वरमावच बोट आलं बा. मानला माझं मी काय करीन, तू तुझं बघ. ती थोडी 90 जास्त झाली ती म्हणून मी केलं कार्यक्रम, तसं काय नाही मानला माझं, तसं काय नाही. असला आता बायकोसारखं कचकोत कोण नाही, लय कचकावलं त्याला दर. हा फक्त शिव्या तोंडाचा पट्टाच चाललं. आईला मला अवघड झाले बा, लय अवघड. ही इतकं टेन्शनमध्ये आलं. म्हणला ही थांबलं पाहिजे कुठंतरी, ही संपलं पाहिजे कुठंतरी, आणि तिच्याशिवाय पर्याय नाही म्हणला. तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. का फक्त ते रूप पाहिलं होतं. ह्या जगात तो मला सांगतो लय वेगवेगळी लोक, काही तो अजिबातच अक्कल नाही सुद्धा लोक आहेत, अजिबातच. खाजगीतलं सांगतो आतली गोष्ट. मला एक फोन आला, आपली सबस्क्रायबर आहेत, तिने आपलं चॅनल नाही बघितलं तरी चालतंय बा, पण त्याचं काय नाव घेतलं का आपण नाही. मला बायकोचं डोळं सुजलेलं आहे, तर तोंड लय बेकारीनं मला आज आवडत आहे, माझी इच्छाच मरून जाते त्या टायमाला. म्हणलं एक काम कर, आता आपला उपाय तुम्हाला माहीत असतो. हां एक काम कर म्हणलं, कुठली हिरोईन आवडते का. हा म्हणला ती मस्तानी लय आवडते, म्हणजे रणवीरची बायको आपली, मस्तानीचा रोल केलेली. हां दीपिका. हां बाजारात जा म्हणलं तू, दीपिकाचा असं चेहरा आहे त्याचं एक पोस्टर आण, आणि त्या टायमाला ते पोस्टर तोंडावर चिकटव म्हणायचं.
असं समजदीपी काय करू आता, अशी लोक आहेत समाजामध्ये. हां, म्हणजे त्याला राग आला लय, त्याने फोन ठेवून दिला. पण मग आपलं मग असं असतं काय आहे याच्यात समाधान मानन दादा हो, आहे याच्यात पाऊंडर बांधला कंटिन्यू पॉन्ड्स नको, झेड ब्लॅक वापरा, अजून दुसऱ्या कंपनी आहेत भारी भारी चांगले आणा, डुप्लिकेट आणता तर फोड येते तोंडावर सगळं पार वाटलं व्हायचं. साबण बदला, पावडर बदला, सगळं बदला, पण बायको काय बदलू नका. हा, आता ह्या घटनेमध्ये ह्याने असं ठरवलं की तिकडं काही जीव घाली ना आणि बायको जीव घाली ना, काम कुठंच व्हाय ना. मग रागाच्या तडाख्यात त्याने असा निर्णय घेतला की ह्या बायकोचाच आपल्या काटा काढायचा. कारण ते रोजच्या कटकटीला वैतागला होता. तारीख निवडली 5 मे, आत्ता काढलेली घटना आहे, मे महिन्यातच 5 मे. तिला म्हणला आपल्याला किसनपतला जायचे, शेजारचं गाव, आणि हे राहायला उरमपूरमध्ये. चल म्हणला, काम आहे, जोडीदाराचा कार्यक्रम आहे, काही 7-8 वाजता उरकून आपण 8:30पर्यंत घरी येऊ. काय 7-8 किलोमीटर तर जायचे गाडीवर. किसनपत या ठिकाणी त्या गावाच्या हद्दीत गाडी संध्याकाळी 7 वाजता ती बायको सविता मागं बसलेली. हा त्या ठिकाणी आला, साईडच्या परिस्थितीचा सगळा अंदाज घेतला. कुठलंही त्याच्याकडे हत्यार नाही, काय नाही. परिस्थितीचा अंदाज घेतला, गाडी रस्त्याकडला उभी केली. तिथून जवळच एक 20-18-20 फुटाचा खड्डा होता. म्हणजे विहीर खांदायची होती, पण त्या माणसाने समजा पैसे नसताना विहीर तशीच सोडली होती. फक्त मुरुम आणि माती काढली होती, खडकाला लागलं की थांबला होता तो माणूस. 20 फुटाचा होता, 3 परस. शनी ते विहिरीपाशी त्या बायकोला नेलं, मला लघवी करायची जरा, आणि गोटा घेतला, 2-4 गोटं तिला हाणलं बा. तिला चक्कर आल्यासारखं झाली, एवढं आघात केल्या, वरडायला लागली. त्याला वाटलं रस्त्याने एखादी गाडी आली तर काय करून, ह्यानी वडीत बायकोली त्या खड्ड्यात टाकली, त्या 20 फुटाच्या. बघा या संजयनी खड्ड्यात टाकले, तर बाईला खड्ड्यात टाकल्यावर 20 फुटात काय कोण मरत नाही लगेच, खर्चाटलं पडली तर आतमध्ये. ह्या नीच माणसाने स्वतःच्या नालायकपणा लपवण्यासाठी स्वतःचंही काय करावं ते तुम्हाला सांगतो. 178 रेकॉर्डनुसार पोलीसच्या 178 नुसते दगड मारल्यात खाली त्या बाईला. काय हुकले, काय लागले, मग काय करणार आहे तो जीव मला सांगा. ती करीन काय, इतके म्हणले. आणि चिचून रक्तबंबाळ करून ती बाई बेशुद्धून खाली पडली, तरी हा दगड मारित होता, वरून दगड टाकीत होता. अशा प्रकारचे अतिशय क्रूर प्रकारची हत्या एका बेखर्चट व्यक्तीने फक्त आपल्या चुंगीला दुसरं सामान मिळालं नाही म्हणून केली. ही किती भयानक गोष्ट आहे. त्या 2 मुलं आहेत घरी, त्या मुलांचं आयुष्याचं वाटलं करून टाकलं या संजयने. त्याच्यामुळं नवरदेव शोधताना सुद्धा एक तर हुशार असा नाही तर येडा असावं. हा जो मधला प्रकार आहे ना, मधला, त्याला आडगं म्हणतात. आडगं आमची घर, ते आडगं गुडघ्यास मेंदू असले बघू नका. ह्याच्यामुळं कधी तुमच्या लेकराचा जीव जाईल सांगता येत नाही. असे बी लोक समाजात आहेत, याची दखल घ्या. आणि राहिला प्रश्न मिवणीचा, ती काय अशा लोकांच्या काय रस्त्यावर पडलेलं नाही. तर आमच्याच सांगा तुम्हाला, आतला हरकत नाही, नाव न घेता, आमच्याच पानोराळ्यात घडलेले किस्सा सांगतो. एक जावाई गेला बा सासरवाडीला, 2च खोल्या, बाया झोपलेल्या खाली, त्याची बायको होती, मिवणी झोपलेली खाली, हा खाटव झोपलेला. रात्रीच्या टायमाला आता असते सवय कायला 1:30ला 2ला 3ला लघवीला उठायची, लघवीला येते. गेला, लघवी केली, आतमध्ये येताना बायको शेजारी झोपलेली, मिवणी शेजारच्या झोपलेली. त्या मिवणीचा हॉर्न पंपून वाजवला आणि त्यांनी खाटव गेला. बघा हॉर्न, ती एस टी माहिती आहे का, त्याला एक हॉर्न असतो, तसला हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवले. आता तेवढ्या मोठ्या ह्याने संवेदनशील पार्ट आहे आमामाजी, ती बाई जागी झाली, पाठच गोंधळ चालू झाला. लक्षात घ्या, इतकं बेकार काम. याला वाटलं जमतंय का नाही, जमतं आकडा टाकाय गेलं, वाटलं त्याचं चहा पाणी बंद. तिथलं विषय लांबून नाही दिला, विषय मिटावला. जावाय काय करता, आता नाण्याचं चांदणं व्हायचं पोरीचं. पण सगळ्या लोकांच्या, त्या घरगुती लोकांच्या, हा आयुष्यभरासाठी उतरला. हे लय महत्वाचं आहे. म्हणजे असं कुठं बी बिगर चुंबडीचं डोकं दिलं ना की म्हणजे कातडं टाकायला पडल्याशिवाय राहत नाही, असा विषय. असे सुद्धा जावं आहे. त्याच्यामुळं कमीत कमी वलं वाळलं बघा, सुकं बघा,
आणि मग डोकं लावा. कायला मोका डोक्याला ताण करता. हे अशा घटना टाळू नयेत. आणि फक्त मी म्हणतो लय त्याला खाजेना तर बाबा जिथं पैसे देऊन विकत मिळते तिथं, पण घाण ही आपल्या पाहुण्या रावळ्यात समाजात ह्याच्यात करण्यात काय पॉईंट आहे. आणि अशी लोक निर्लज्जसुद्धा फार राहतात. हां, तरी ती इस्त्रीची कडक कपडे बट्टीची घालून जाणारच सेंट मारून तिकडं. असे असते कार्यक्रमाला शाजूकपणाचं आव्हानणार, ह्याच्यापासून टाळलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळं ह्या जावयाचं जे हाल झालं संध्याचं, ते तुमचं आमचं होऊ नयेत अशी आपण प्रार्थना करू. रामकृष्ण हरी माऊली.